किशोरजी मुंदडा यांना 66व्या वाढदिवसानिमित्त आमच्या परिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचं उर्वरित आयुष्य सुखमय आनंदी व सर्व जनतेच्या सेवेमध्ये तत्पर असं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या नेतृत्वाबद्दल ते 24 तास काम करणारं एक असं व्यक्तिमत्व तालुक्यातलं आहे। त्यांना 24 तास सेवा करणं हे त्यांचं आतापर्यंतचं काम आहे। तुम्ही पहिल्यापासून मित्र आहात। हो। त्यांच्या एकूण आतापर्यंतच्या राजकीय जीवनाबद्दल तुमचा अनुभव काय? आतापर्यंत राजकीय जीवनात त्यांनी जनतेच्या सेवेसाठी तरी बाकीच्या कुठल्याही अपेक्षा न करता तरी 24 तास जनतेच्या सेवेमध्ये उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 24 तास जनतेच्या सेवेसाठी ते उपलब्ध आतापर्यंत आहेत। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय। शासनाने मदतीची घोषणा केली, सर्व स्तरातून मदत जमा केली जात आहे। अंबाजोगाईचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांनी सोशल मीडियावर आव्हान केल्याप्रमाणे आज कोणाचाही हार पुष्पगुच्छ न स्वीकारता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मदत पेटी ठेवली होती। शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शब्द सुमनाने शुभेच्छा स्वीकारत आपापल्या परीने मदत पेटीत मदत टाकण्यात येत होती। संध्याकाळी एकूण किती रक्कम जमा झाली तो आकडा कळेल, मात्र अनेक जण आमदार तसेच मुंदडा कुटुंबांनी किती मदत केली असा प्रश्न करणाऱ्यांना आज संध्याकाळीपर्यंत त्याचे नक्की उत्तर मिळेल असे वाटते। नंदूशेठ बद्दल समर्थक कार्यकर्त्यांना काय वाटते ते पुढे ऐका। आज आदरणीय काकाजींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त काकाजींना माझ्या परिवारातर्फे जोगदान परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा। आणि गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये आदरणीय काकाजींनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत। त्यांच्या घरचं कोणीही कुठल्या निवडणुकीला उभा राहत नाही, सर्व कार्यकर्त्यांना ते बळ देत असतात। असा नेता यापुढे आणि ह्याच्या अगोदरही होणे नाही। त्यानिमित्त आदरणीय काकाजींना माझ्या परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा। आज दसऱ्यानिमित्त तिथीनुसार आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय काकाजी यांचा आज जन्मदिवस। या जन्मदिनानिमित्त त्यांच्याकडून अविरत घडत चाललेली जी सेवा आहे ती अखंड अशीच चालत राहो आणि या सेवेसाठी आम्हा सर्वांच्या त्यांना शुभेच्छाच नसून आम्हा सर्वांचं आयुष्य त्यांना नावो, जेणेकरून त्यांचं सेवेचं कार्य हे अविरतपणे सुरू राहील। एकूण त्यांच्या राजकीय जीवनासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? राजकीय जीवनामध्ये राजकारण करताना, समाजकारण करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशी त्यांची राजकारणातली भूमिका राहिलेली आहे। अंबाजोगाई हे एक सांस्कृतिक शहर आहे। या सांस्कृतिक शहरामध्ये बऱ्याच नेत्यांनी आतापर्यंत या शहराचं जडणघडण केलंय आणि तेच जडणघडण सांस्कृतिक वारसा काकाजीच्या रूपानं अंबाजोगाईमध्ये कंटिन्यू चालू आहे। आणि त्यांची एक जी सेवावृत्ती आहे, एक भावनिक साथ जी आहे, त्यांचं जे जनतेप्रती जे प्रेम आहे ते प्रेम, आपुलकी हे वेगळं नसून ह्या प्रेमामध्ये आपलेपण आहे आणि या आपलेपणामुळेच त्यांच्याकडे लोक आकृष्ट होतात। 80% समाजकारण करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकावर त्यांचं लक्ष असतं, मग ते शेतकरी असो किंवा कामगार असो, अशा सगळ्यांना ते सोबत घेऊन चालतात आणि सेवेचं व्रत घेणारे अंबाजोगाईतले त्यांना साथ देतात। आज धम्मचक्र परिवर्तन दिन, राष्ट्रपिता महात्माजी गांधी, लालबहादूरजी शास्त्री यांची जयंती आहे। त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांचा वाढदिवस पण आहे। त्यानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन उदंड आयुष्याची शुभकामना करतो।
धन्यवाद. एकूण पहिल्यापासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात राजकीय जीवनामध्ये. राजकीय जीवनाचा तुमचा काय अनुभव? राजकीय जीवनामध्ये त्यांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे आणि आजही मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो.